बरोबर 12 वाजता आपण पोहोचलेलो आहे म्हैसूरच्या बस स्टँडवर. बरंच मोठं बस स्टँड आहे. म्हणजे मी तर म्हणतो कर्नाटकमधलं बँगलोर नंतरचं आहे सगळ्यात मोठं बस स्टँड असेल. तर आपल्याला आता इथं एन्क्वायरी करायची आहे का आपल्याला जायचं आहे इथून सोमनाथपुराला. इथून प्रत्येक ठिकाणची बस मिळेल. तामिळनाडू कर्नाटकमधल्या प्रत्येक स्टेट म्हणजे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू, इवन आपल्या महाराष्ट्रात सुद्धा शिर्डीपर्यंत बसेस इथून ॲप्लाय होत असतात. कारण की शिर्डीच्या बस स्टँडवर ह्या कर्नाटकच्या बसेस आपण पाहत असतो. तर आता आपल्याला इथं एन्क्वायरी करायची आहे आणि प्रत्येक गोष्ट ह्या बस स्टँडवर आपल्याला क्लॉक रूमची सुविधा मिळेल, लॉजेस आहे, रूम्स आहे. ठीक आहे, आपण एन्क्वायरी करू आता. तर हे बघा, हे म्हैसूरचं इन्फॉर्मेशन सेंटर आहे. तर इथं घेतलेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म 9 वरून आपल्याला बन्नूरची बस पकडावी लागेल आणि बन्नूरची बस ही सोमनाथपुरावरून जाईल. तर प्लॅटफॉर्म नंबर 9 वरून आपण पकडू आता बन्नूरची बस. तर सोमनाथपूरला जाण्यासाठी आपल्याला आधी बन्नूरची बस घ्यावी लागते. आता ही 12:16ला बन्नूरला जाणारी बस आहे, ही घेतली आपण आणि मग इथून आपण जाऊ सोमनाथपूरला. तर पाहूया काय तिकीट पडतं आणि कशी जर्नी राहते. आणि कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटच्या बसमध्ये फक्त मागूनच दरवाजा असतो. ती बॅग घेऊन परत मागे येणं फार अवघड होऊन जातं, म्हणून मी माझी बॅग इथं मागच ठेवलेली आहे. तर म्हैसूर बस स्टँडवरून बन्नूरचं जे अंतर आहे ते 25 किलोमीटर आणि बन्नूरवरून मग सोमनाथपुराचं जे अंतर राहतं ते जवळपास 9-10 किलोमीटर, असा 35 किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर सुरू करूया आपली जर्नी. सिनियर सिटीजनला 30 रुपये आणि आता मी 40 रुपये. म्हैसूरवरून बन्नूरचं जे तिकीट पडलं आहे ते 40 रुपयाचं तिकीट पडलं आणि ते तिकीट काढून आता आपला प्रवास सुरू झालेला आहे बन्नूरकडं. 12:30 वाजलेले. पाहू आपण पूर्ण दर्शन वगैरे करून पुन्हा आपल्याला म्हैसूरलाच यावं लागणार आहे. या बसने आलो मी आत्ता आणि बसच्या अर्धा किलोमीटर आधीच पुन्हा म्हैसूरला जाण्यासाठी बस फुल पण झाली होती लगेच. म्हणजे अर्धा किलोमीटर आधीच पॅसेंजर सगळे चढायला सुरुवात करताय. आता मला तर परतीचा प्रवास कसा करावा तो एक प्रश्न पडलेला आहे. मला जायचं आहे सोमनाथपुराला. थँक गॉड. मला वाटलं मला इथून बस मिळेल का नाही सोमनाथपूरची, परंतु हे बन्नूरचं एक छोटंसं बस स्टँड आहे आणि इथं आता मी एन्क्वायरी केली. त्यांनी सांगितलं का इथं आता नरसिंहपूर नावाची बस येईल तर ती जाईल सोमनाथपूरला. ओके, तर म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे बा चांगली. तुम्हाला जर बसने ट्रॅव्हल करायचं असेल तर करू शकता. तर जाऊ आपण आता. ओके, आणि बस आलेली आहे ही बरोबर 1:39ला. बसमधली गर्दी पहा तुम्ही. ॲक्च्युली ही बस जाईल आता नरसीपूरला आणि इथून नरसीपूरचं जे अंतर आहे ते 18 किलोमीटर आणि आपल्याला उतरायचं आहे ते 9 किलोमीटरवर. तर जाऊ आपण. 14 रुपयाचं तिकीट काढून आपण आता बन्नूरवरून चाललेलो आहे नरसीपुराच्या बसने सोमनाथपुराला आणि याचं तिकीट पडलेलं आहे आपला 14 रुपये. आणि बस पहा तुम्ही काय अशा रीतीने फुल झालेली आहे एकदम. ओके, तर फायनली 2 वाजता आपण पोहोचलेलो आहे सोमनाथपुराचं. आता हे बस स्टँड आहे. तर इथं मंदिर गुगल मॅपवर पाहू आपण. हे बघा, सोमनाथपुरा श्री केशव टेम्पल. आता तिकडंच जाऊ आपण. आणि काही असं दृश्य दिसतं आपल्याला पहिल्या लुकमध्ये. आणि पुन्हा रिटर्न आपल्याला मंदिराचं दर्शन घेऊन इथं जावं लागणार आहे ह्या बस स्टँडवर नरसीपूरची बस पकडण्यासाठी. सोमनाथपूरचं बस स्टँड, सोमनाथपूरचं मंदिराचं प्रवेशद्वार. 100 मीटरचं अंतर आहे फक्त आणि आपण पोचलो आता सोमनाथपूर मंदिरामध्ये. आता इथं प्रवेश फी कशी आहे, बॅग ठेवण्याची सुविधा आहे का हे आपण पाहू. कारण की हे बघा, हे ओझं घेऊन फिरावं लागतं. ओके, जाऊ आपण मंदिरात. कर्नाटकमधल्या वर्ल्ड हेरिटेज साईडला आपण भेट देतो. त्याची तिकीट प्रोसेस तर तुम्ही हंपी बादामीच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल. तशीच प्रोसेस करून 25 रुपयाचं तिकीट ऑनलाईन काढून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे.
इथं मंदिराविषयी माहिती देण्यात आलेली आहे संपूर्ण. केशव टेम्पल सोमनाथपूर आहे. तर समोरच आपल्याला हा स्तंभ दिसतोय एकदम मोठा. आणि होयसाळ राजवंशाच्या जेवढ्या मंदिरांमध्ये आपण व्हिजिट करू त्याच्यात आपल्याला स्तंभाचं दर्शन होतंच. तर आपण आता मंदिरात प्रवेश करू आणि संपूर्ण माहिती मी आता मंदिराची सांगण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. तर चला सुरू करूया कर्नाटकमधील सोमनाथपुरा चेन्नकेशव मंदिराची ही माहिती. मित्रांनो, भारतामध्ये अशी काही मंदिरं आहेत की जी केवळ धार्मिक नाहीत तर कला आणि वास्तुकलेचं जिवंत उदाहरण आहेत. तेच उदाहरण पाहण्यासाठी आपण आज आलो आहोत कर्नाटकमधील म्हैसूर जवळील अप्रतिम मंदिर म्हणजेच सोमनाथपुरातील हे चेन्नकेशव मंदिर. या मंदिरापर्यंत कसं पोचायचं हा संपूर्ण भाग मी तुम्हाला दाखवलाच आहे. आता हे मंदिर कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरापासून 35-40 किलोमीटर अंतरावर आहे आणि कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे मंदिर केशव मंदिर किंवा चेन्नकेशव मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराचा इतिहास 13व्या शतकातला आहे. सन 1268 मध्ये होयसाळ साम्राज्याचा राजा नरसिंह त्याच्या काळात त्याचे सेनापती सोम यांनी हे मंदिर बांधलं आणि म्हणून या मंदिराचं नाव सोमनाथपुरा असं पडलेले आहे. आणि तो जो राजा होऊन गेलेला आहे नरसिंह, त्याच्याच नावाचं पुढं गाव या सोमनाथपुराच्या पुढं आहे, ते म्हणजे नरसिंहपूर. होयसाळ राजवंश हा कलेचा मोठा पुरस्कर्ता होता. त्यांनी बेलूर, हॅलेबीडू आणि सोमनाथपुरा इथं अशी अनेक भव्य मंदिरे बांधली. विशेष म्हणजे हे मंदिर आजही जवळजवळ मूळ स्वरूपात आहे. त्यामुळे त्या काळातील वास्तुकलेचा खरा अनुभव इथे आपल्याला पाहायला मिळतो. हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि वैष्णव परंपरेशी संबंधित आहे. आज हे मंदिर नियमित पूजास्थळ नसून भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे. तरीही या मंदिरात कृष्ण जन्माष्टमी आणि वैकुंठ एकादशी सारख्या सणांमध्ये येथे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिरात जेव्हा आत आपण प्रवेश करतो तेव्हा मंदिरातील नक्षीकाम एकदम सुबक आणि कोरीव काम पाहून आपण खरोखर चकित होऊन जातो. इथले मधील खांबांवर केलेलं नक्षीकाम तर अप्रतिम आहे. या मंदिरामध्ये 3 गर्भगृह आहेत. म्हणजेच या मंदिराची त्रिकूट रचना केलेली आहे. आणि मंदिराच्या गर्भगृहाच्याच वरती जो कळसाचा जो आकार आहे तो देखील आतमध्ये कोरीव काम करत तो बनवलेला आहे, जे आजच्या काळात शक्य होणार नाही असं कोरीव काम इथं केलेलं आहे. त्रिकूट रचना म्हणजे काय, तर 3 गर्भगृहामध्ये आहेत. तर ती 3 गर्भगृहामध्ये कोणते कोणते देवान विराजमान आहे, तर सगळ्यात पहिले आपण जे दर्शन घेतो ते म्हणजे केशव भगवान, भगवान विष्णू, आणि ज्यांच्यावर मूळच मंदिराचं नाव आहे ते असं चेन्नकेशव मंदिर. दुसरं जे दर्शन घेतो आपण गर्भगृहामध्ये ते जनार्दन रूपातील, आणि तिसरं जे मंदिरामध्ये दर्शन घेतो ते वेणुगोपाल. म्हणजेच मंदिरांच्या या त्रिकूट रचनेमध्ये आपल्याला 3 गर्भगृहांमध्ये 3 देवतांचं दर्शन होतं, जे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. मंदिराच्या आजूबाजूने जेव्हा आपण फिरतोय ना तेव्हा हे बघा, हे संपूर्ण स्टारच्या आकाराचं चित्रण करण्यात आलेले. म्हणजे एका ताऱ्याच्या आकाराचा याला बेस बनवण्यात आलेला आहे. आणि सुंदर असं नक्षीकाम, सुंदर अशा कलाकृती बनवण्यात आलेली ही. आता हे बघा, असे जे कोपऱ्यातमध्ये जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा खाली पाहतो मी, जेव्हा हे हत्ती इथे येऊन मिळतात तेव्हा इथला हत्ती आणि इथला हत्ती एक होऊन त्याचं एकच मुख इथं बनवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे 2 घोडे इथे एकत्र येऊन त्याचा एकच मुख बनवून दोन्ही घोडे एकत्र, म्हणजे किती बारीक लक्ष देऊन हे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. खरोखर अप्रतिम असं. भगवान विष्णूंचं अवतार रूप आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आहे. आता हे जर रूप आपण पाहिलं ना तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल का हे भगवंत विष्णूंचं मत्स्य रूप जे अवतार झालेलं होता, मत्स्य अवतार, त्याचं हे रूप आपल्याला दिसून येतं. हे कशावरून ओळखू शकतो आपण का, हे बघा इथं जे हे जे
डोळे दिसत आहे ना, ते डोळे बाहेर आलेले आणि आपल्याला माहिती आहे का जलचर प्राण्यांमध्ये फक्त माशाचेच डोळे बाहेर आलेले असतात आणि मुख असं पुढं आलेलं असतं. आणि इथं देखील तुम्ही पहा, इथं देखील हे मत्स्य अवताराचंच रूप इथं दाखवण्यात आलेले आहे आणि इथं जे अवताराचं रूप आहे हे वराह अवतार दाखवण्यात आलेले आहे. तर अशा रीतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमनाथपुराच्या चिन्नकेशव मंदिराविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.